कुमुद छोल्यांची भाजी बनवायला घेतली आहे. आधी छोले स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यामध्ये हिंग, थोडंसं हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून थोडीशी तेलाची धार टाकून आता मी कुकरला शिटी काढून घेते. आपण आता इथे चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे पिठामध्ये. पुऱ्यांसाठी थोडंसं पीठ मळून घेऊया. छोल्यांसोबत पुऱ्या बनवूया म्हटलं. आणि त्यासोबत पुरी बनवताना थोडासा रवा ॲड केला ना की पुऱ्या खूप छान होतात. आणि ते थोडंसं गरम केलेलं तेल ते देखील ॲड केले. आता मी हे थोडं थोडं पाणी ॲड करून पुऱ्यांसाठी हे पीठ मळून घेते. एकीकडे छोल्यांच्या शिट्या होतात, कुकर लावून दिला आहे. म्हणजे पीठ थोडं आधी मळलं की छानपैकी मुरेल. आता पीठ माझं छानपैकी हे मळून झालेलं आहे. मी परातीतलं पीठ मी हाताने असं नाही काढत, मला नाही एवढं. उलटलेले असं पूर्ण आपली प्लेट बघा साफ होऊन जाते आणि पीठ देखील एकजीव होतं. त्यामुळे आता हे पीठ मळून रेडी आहे पुरी बनवण्यासाठी. ओके, आता आपण छोल्यांची तयारी करूया. आता इथे मी बघा एक मोठा टोमॅटो घेतला आहे, एक मोठा कांदा, 2 लाल मिरच्या म्हणजे हिरव्याही घेऊ शकतो आणि थोडासा लसूण आणि आलं. ह्याची आता बारीक चिरून मिक्सरमधून मी पेस्ट करून घेते. इथे कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण, अद्रक आणि जिरं हे मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते. इथे बघा ही कांदा टोमॅटोची मस्तपैकी प्युरी करून मी घेतली आहे. इथे तेजपत्ता, बडीशोप, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि वेलची देखील आहे. नंतर चाट मसाला आहे, धना जिरा पावडर आहे, हळद आहे, काश्मीरी लाल आहे, छोले मसाला आहे आणि गरम मसाला देखील थोडा घेतला आहे आणि घरगुती मसाला. हे सगळे मसाले मी मस्तपैकी आता तेलात तळून घेते आहे. कढई तापली आहे. तेल थोडंसं वाढवते कारण या भाजीला तेल हवं असतं जास्त. नंतर यामध्ये जिरं ॲड केलेली आणि मला बडीशोप आवडते म्हणून मी बडीशोप आणि आपले जे गरम मसाले आहेत ते देखील यामध्ये ॲड केले. आणि नंतर हा आपला तेजपत्ता, याच्याने एक वेगळा फ्लेवर येतो ना भाजीला. तर तेलात आता तडतडतं. नंतर मी आधी हे मसाले सगळे ॲड करते तेलामध्ये. गॅस स्लो केला आणि मसाले मस्तपैकी तेलात. नंतर आपली अद्रक लसूण मिरची वाटलेली पेस्ट आहे ही देखील ॲड केली. एकदम मस्त सुरेख वास येतो खमंग. आणि आता ही कांदा टोमॅटोची जी प्युरी आहे ती देखील मी ह्यामध्ये ॲड करते. छोले खोबरं टाकून आपण एरवी करतो का, अशा पण पद्धतीने थोडंसं वेगळं बनवलं की बरं वाटतं म्हणून म्हटलं आज असे ट्राय करूया. आता हे मसाल्यांसोबत एकजीव होण्यासाठी मी व्यवस्थित परतते तेलामध्ये. आणि मी प्रत्येक जेवणात माझ्या ना हा आपला एव्हरेजचा किचन किंग मसाला आहे ना तो देखील बघा ॲड केला आहे. त्याच्याने खरंच एक छान चव येते. माझ्या बहुतेक स्वयंपाकात मी हा किचन किंग मसाला ॲड करते. याच्याने खरंच टेस्ट छान येते. इथे कुकर ओपन करून चेक करते आहे. बघा आपले छोले देखील मस्तपैकी छान शिजले. ते आता आपण यामध्ये ॲड करूया. आणि मी एक्स्ट्राचं पाणी ॲड नाही केलं. जे कुकरला छोले शिजायला लावलेले तेच पाणी ॲड केलं. आता याला फास्ट गॅस केला आहे आणि 2-3 उकळ्या काढून घेते. बारीक कोथिंबीर चिरून टाकते.
वरून ही बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे. आणि आता आपले छोले रेडी झाले. आता पुऱ्यांची तयारी करते. एकीकडे छोले होत आहेत आपले. छोले शिजवताना मीठ मी आधीच घातलेलं, म्हणून मी आता थोडंसंच मीठ ॲड करणार आहे यामध्ये. लागलं तर वरून आपल्याला घेता येईल. आपले छोले रेडी आहेत. इथे बघा आपला भतुरा मस्तपैकी फुलून रेडी आहे. इन शॉर्ट आज छोले भतुऱ्यांचाच मेनू बनला आहे. रवा घातल्यामुळे बघा पुरी किती मस्तपैकी भतुरा फुलला आपला. एवढंच की भतुरा हा मैद्याचा बनतो, पण मैदा आमच्या स्वयंपाकात खूप खूप कमी वापरला जातो, कारण तो आपल्याला मग ठाऊक आहे चांगला नसतोच तब्येतीसाठी. होईल तेवढा मी टाळते. काही गोष्टींमध्ये मैद्याशिवाय पर्याय नसतो. पण ही बघा भतुरा आपला मस्तपैकी इथे फुलून टम्म रेडी आहे. सगळे भतुरे सगळ्या पुऱ्या मस्तपैकी टम्मपणे फुलत आहेत. म्हणजे आवश्यक नाही आहे की छोले बनवले म्हणजे मैद्याचेच भतुरे करायला हवेत. थोडासा रवा ॲड केला आणि गरम तेल ॲड केलं ना की मस्तपैकी फुलतात. एवढेच की थोडे मैद्याची चव नाही येणार, पण ठीक आहे. गव्हाचे आहेत म्हटल्यावर गव्हाच्या पिठाचे हेल्दी, आणि त्यात थोडासा रवा देखील ॲड करायचा. छान होतं. प्रत्येक भतुरा बघा फुलला आहे की नाही.